नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा परीक्षा सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. ही परीक्षा भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने या पत्रिकेतील प्रश्नांचं अवलोकन करण्यात यावं. या ठिकाणी प्रज्ञा प्रश्नपत्रिका 2023ची प्रश्नपत्रिका आपण सोडवतो आहे. 1 मार्चला सदरची परीक्षा होणार आहे. या ठिकाणी काही प्रश्न आपण सोडलेले आहेत. प्रश्न 6वा आपण सोडतोय, त्यातला ए आणि बी सोडलेला आहे. सी उपप्रश्न आहे, जर 27चा 1/6 गुणिले 64चा 1/3 गुणिले 625चा 1/4 कंस पूर्ण भागिले दुसऱ्या कंसात 100चा 1/2 गुणिले 32चा 1/5 बरोबर या ठिकाणी एक्सचे 6वे मूळ, तर एक्सची किंमत काढा. या ठिकाणी हे भागाकाराच्या स्वरूपात मांडणी करायची आहे. 27चा 1/6 गुणिले 64चा 1/3 गुणिले 625चा 1/4 भागिले या ठिकाणी हा 100चा 1/2 आहे छेदस्थानी गुणिले 32चा 1/5 कंस पूर्ण एक्सचे 6वे मूळ. ओके. 27 म्हणजे आपल्याला माहिती आहे 3चा 3रा घात. ओके. घाताचा गुणाकार 27 म्हणजे 3चा 3रा आणि हे 3 आणि त्याचा 1/6 घात आहे म्हणजे 3 गुणिले 1/6 म्हणजे 3/6. ओके. अंशांचा गुणाकार गुणिले 64 म्हणजे या ठिकाणी 4चा घन आणि त्याचा 1/3 आहे म्हणजे 3 × 3 = 3 गुणिले 625 म्हणजे 5चा 4था घात आणि त्याचा 1/4 आहे. लक्षात घ्या, 5चा 4था आणि त्याचा 1/4 हा घात 5चा आणि त्याचा हा घात आहे म्हणजे 2 घात आहेत 5ला, 4 आणि 1/4 घाताचा घात म्हणून घातांचा गुणाकार 4ला 4 जाणार आहेत पुढं, पण सध्या तरी ही पायरी आवश्यक आहे 4/4 भागिले या ठिकाणी 100 म्हणजे 10चा वर्ग आणि त्याचा छेद 2 आहे 2/2 गुणिले 32 म्हणजे 2चा 5वा त्याचा 1/5 म्हणजे 5/5. ओके. बरोबर या ठिकाणी एक्सचे 6वे मूळ. ओके. बरोबर 3चा 3 6ला भागलं 3चा 1/2 3ला 3 भागलं 4चा 1 गुणिले 4ला 4 भागलं 5चा 1 छेदस्थानी 2ला 2 भागलं 10 गुणिले 5ला 5 भागलं 2 बरोबर एक्सचे 6वे मूळ. ओके. हे बरोबर चिन्ह बाहेर हवं आहे. वरती या ठिकाणी हा 3चा 1/2 तसंच 4 म्हणजे 2चा वर्ग गुणिले 5 भागिले 10चा 1 म्हणजे 10 आणि 2चा 1 म्हणजे 2 6 एक्सचे 6वे मूळ. ओके. या ठिकाणी 3चा 1/2 गुणिले 2चा वर्ग म्हणजे 4 गुणिले पुढं 5 भागिले 10 गुणिले 2 बरोबर एक्सचे 6वे मूळ. वरती या ठिकाणी 5 × 20 3चा 1/2 5 × 20 भागिले 20 10 × 20 बरोबर या ठिकाणी 106 मूळ 20ला 20 गेले त्यामुळं 3चा 1/2 बरोबर एक्सचे 6वे मूळ. ओके. आता याचा 6वा घात घ्यायचा म्हणजे हे 6वं मूळ जाण्यासाठी या ठिकाणी याचा हे 6वा घात करायचा, याचा हे 6वा घात करायचा, घाताचा गुणाकार या ठिकाणी 2 6ला भागावं लागेल 3चा घन या ठिकाणी एक्सचे 6वे मूळ म्हणजेच या ठिकाणी एक्सचा 1/6 म्हणजे एक्सचे 6वं मूळ आणि त्याचा 6वा घात त्या 6ला 6 गेले
एक्स बरोबर 3चा घन बरोबर 27. एक्स बरोबर 27. ओके, अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न आहे. पहा पुन्हा एकदा. ओके, पुन्हा प्रश्न 7वा. सोबतच्या आकृतीत रेख एडी एकरूप सी बी, रेख ए बी एकरूप रेख सी बी, एडी सॉरी रेख एडी एकरूप रेख सी बी म्हणजे सम्मुख भुजा आहेत. या ठिकाणी आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण सी बी ए हे एकरूप होतील, बाकोबा कसोटीने एकरूप होतील. ओके, आता ए सी आणि ए सी ही सामायिक भुजा आहेच. आता या ठिकाणी त्रिकोण ए डी सी, हा त्रिकोण ए डी सी व त्रिकोण सी बी ए मध्ये रेख ए सी, हा ए सी सामायिक भुजा आहे. रेख ए सी दोन्ही त्रिकोणामध्ये रेख ए सी ही सामायिक भुजा आहे. आणि रेख एडी एकरूप रेख बी सी दिली आहे. रेख एडी एकरूप रेख बी सी दिली आहे. आणखी काय आवश्यक आहे या ठिकाणी? हे दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कोन डी ए सी आणि कोन ए सी बी हे कोण आवश्यक आहेत एकरूप. ओके, म्हणून त्रिकोण ए डी सी व त्रिकोण सी बी ए हे बाकोबा कसोटी, हे बाकोबा कसोटीने एकरूप होण्यासाठी कोण या ठिकाणी डी ए सी एकरूप कोण ए सी बी आवश्यक आहे. ओके, बा को बा. ओके, ए सी आणि ए डी या दोन कोणामधली बाजू म्हणून बा को बा अशा पद्धतीनं हा त्रिकोण 7व्यातला ए हा उपप्रश्न 2 गुणांचा होता. ओके, in the adjacent figure segment AD congruent segment CB, which one additional information needed to show that triangle ADC congruent triangle CBA will be congruent by SAS test. ओके, त्यानंतर 7व्यातला बी, शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 असतील तर लोकसंख्यावळीचा दर काढा. द पॉप्युलेशन ऑफ सबर्ब इज 16,000. फाइंड द रेट ऑफ इनक्रीज इन द पॉप्युलेशन इफ द पॉप्युलेशन आफ्टर 2 years इज 17,640. या ठिकाणी 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या दिली आहे. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या पी दिल्या 16,000 पूर्वी म्हणून पी असं समजूया 16,000. आणि 2 वर्षानंतरची लोकसंख्या आपण अशा अर्थाने घेऊया. 2 वर्षानंतर म्हणजे अलीकडली. ए बरोबर 17,640, एन बरोबर 2 वर्ष म्हटले. आणि मग या ठिकाणी आपल्याला आर काढायचं आहे. लोकसंख्या वाढीचा दर सूत्र तर आपल्याला माहीतच आहे. आपण राशीचं सूत्र वापरतो. ए बरोबर पी कंसात 1 + आर भागिले 100 कंसाचा एन. ए या ठिकाणी आता पलीकडला पी आपण मागे घेतला तर अलीकडचं 2 वर्षानंतरची लोकसंख्या आणि 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या यांचं गुणोत्तर होईल. हे गुणिले पी आहे. कुणाला 1/r + 100ला
1 अधिक आर छेद 100 कंसाचे येणारा गुणिले आहे तो भागिले झाला. मग पलीकडे काय राहिलं 1 अधिक आर छेद 100 कंसाचा यन. ओके. या ठिकाणी 17,640 आहे 2 वर्षानंतरची आणि 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या 16,000 आहे. ओके. तर मग 17,640 भागिले 16,000 बरोबर या ठिकाणी 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा वर्ग 2 आहे यांची किंमत. ह्या शून्याने हे शून्य गेले. दोन्ही बाजूच आपण वर्गमूळ घेतली. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन 1 अधिक आर भागिले 100 कंसाचं वर्गचं वर्गमूळ 1 अधिक आर भागिले 100. 1764चं 42. ओके. आणि 1600चं 40. त्यामुळे आपण या ठिकाणी आर भागिले 100 बरोबर भागाकार करूया. इथं 2 न 42ला 21 आणि 2 न 40ला 20 21 भागिले 20. हा एक पलीकडे गेला 21/20ला वजा होणार. त्यामुळं पाठीमागं आर छेद 100 राहिलं 21/20 वजा 1. ओके. आर छेद 100 बरोबर 1 पलीकडे गेला 21/20 पलीकडे आहेत. तिरकस गुणाकार छेद सारखा नाही. 21 एके 21 वजा 20 एके 20 भागिले 20. आर छेद 100 मागं आहेत. आर छेद 100 आर काढायचा आहे. 21मधनं 20 गेले या ठिकाणी 1 भागिले 20. तिरकस गुणाकार आर गुणिले 20 बरोबर 100 गुणिले 1. आरची किंमत काढण्यासाठी 100 एके 100 हे गुणिले 20 पलीकडे भागिले. त्यामुळे आर बरोबर 20/5 ओके. 5 दर लोकसंख्या वाढीचा दर लोकसंख्या वाढीचा दर बरोबर 5%. ओके. 7व्यातला सी आहे. एका भूखंडाची आकृतीत मापे दिली आहे. त्या भूखंडाचे क्षेत्रफळ काढा. द फिगर ऑफ ए प्लॉट अँड इट्स मेजर्स आर गिवन. फाइंड द एरिया ऑफ ए प्लॉट. या ठिकाणी ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्याचा कर्ण 30 मीटर दिलेला आहे. 24 मीटर त्याचे काटकोन कर्ण एक बाजू आहे. हा भूखंड ABCDE आकाराचा त्यामधले भाग आहेत. या ठिकाणी त्रिकोण AEC मध्ये 3 बाजू आहेत. 30 28 मीटर 26 मीटर. ओके. हिरो सूत्र वापरावे लागेल आपला. आणि त्रिकोण CDE मध्ये FD उंची आहे 16 मीटर म्हणजे त्याचं क्षेत्रफळ स्वतंत्र 1/π गुणिले उंची. या ABC या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचा बाजू AE काढल्यानंतर 1/2 गुणिले काटकोन काढणाऱ्या बाजूंचा गुणाकार. ओके. त्यामुळे ABCचं अगोदर काढायचं. हिरो सूत्रानं BCE काढायचं. त्यानंतर EDC या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 π 28 गुणिले उंची 16 मीटर आणि तिघांची करायची बेरीज. ओके. पाहूया. या ठिकाणी एरिया त्रिकोण ABE एरिया त्रिकोण ABE काढण्यासाठी आपल्याला 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू AB गुणिले AC. पण AC काढण्यासाठी पायथागोरसचं प्रमेय ACची लांबी काढण्यासाठी AE आहे इथं. ओके. AE 1/2 AB गुणिले AE. AEची लांबी काढण्यासाठी पायथागोरसचे प्रमेय आपल्याला AE वर्ग काढायचा आहे. AE वर्ग काटकोन काढणारी बाजू आहे ती कर्णाच्या वर्गातून वजा करायची. BE वर्ग वजा AB वर्ग. BE वर्ग वजा AB वर्ग. 30चा वर्ग वजा 24चा वर्ग. 30चा वर्ग या ठिकाणी आहे 900 वजा 24चा वर्ग 576. दोघांची वजाबाकी या ठिकाणी 324 येते. 900 म्हणून 576 गेले. AE वर्ग आणि AE वर्गाचं वर्गमूळ AE आणि 324 18. त्यामुळे आपल्याला एरिया त्रिकोण ABCचं किंवा ABEचं क्षेत्रफळ
एरिया त्रिकोण ए बी ई बरोबर 1/2 ए बी 24 आहे आणि ए ई आत्ता 18 निघाली. त्यामुळे 2 24ला भागलं 12 येते. 12 8 96 12 18चा गुणाकार 12 8 96ला 6 हाच्याला 9 12 1 12 9 21 200 बरोबर 216 चौरस मीटर. त्यानंतर या ठिकाणी त्रिकोण सीईडी त्रिकोण सीईडी 1/2 पाया सीई 28 आहे गुणिले उंची एपडी 16 आहे. एरिया त्रिकोण सीईडी बरोबर आत्ताच बघितलं आपण 1/2 पाया सीई आणि गुणिले उंची एफडी. सीई 28 आहे आणि उंची एफडी 16 आहे. 2 28ला बे बे चौक 8 16 चौक 16 आणि 14चा गुणाकार 16 चौक 64ला 4 हाच्याले 6 16 1 16 6 22 224 चौरस मीटर. ओके, हे त्रिकोण आपल्याला सीईडीचं क्षेत्र मिळालं. आता त्रिकोण बी सी ईचं क्षेत्रफळ ह्या बी सी ईचं क्षेत्रफळ हिरूच्या सूत्रानं काढण्यासाठी प्रथमतः अर्धपरिमिती त्रिकोण बी सी ईची अर्धपरिमिती बरोबर. आता ए या ठिकाणी आपण म्हणूया की एला आपण 30 म्हणूया, या ठिकाणी बीला आपण 26 म्हणूया आणि सीला आपण या ठिकाणी 28 म्हणूया. ए 30 बी 26 आणि सी 28. ओके, अर्धपरिमिती यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2 30 अधिक तिघांची बेरीज भागिले 2 अर्धपरिमिती मिळणार. 6 8 14 आणि 0 14 हाच्याला 1 2 2 4 आणि 3 7 आणि 1 8 84 भागिले 2 बरोबर या ठिकाणी 42 येणार ना. 42 मीटर ही अर्धपरिमिती झाली. मग हिरो सूत्र तोच त्रिकोण बी सी ई चे क्षेत्रफळ एरिया. ओके बरोबर, बी सी ईचे क्षेत्रफळ वर्गमुळात अर्धपरिमिती यस कंसात यस वजा ए यस वजा बी यस वजा सी. अर्धपरिमिती आत्ता आपण काढलेले आहे 42 बरोबर 42 वजा ए काय आहे 30. दुसऱ्या कंसात यस वजा बी म्हणजे 42 वजा 26. तिसऱ्या कंसात यस वजा सी म्हणजे 42 वजा सी 28 आहे. ओके, त्यामुळं 42 तसंच 42मधनं या ठिकाणी 30 गेले उरले 12 गुणिले 42मधनं 26 गेले 16 उरले गुणिले 42मधनं 28 गेले उरले 14. ओके, या ठिकाणी हे 42 आहे ना 14 गुणिले 3 करायचं का तर इथं 14 आहेच. 2 14 बदले 1 14 करूया. ओके, त्यानंतर इथं 12 आहे ना 4 त्रिकोण 12 करूया. 16 आहे ना 16 तसंच ठेवूया किंवा या ठिकाणी 4 गुणिले 4 करूया आणि गुणिले 14 तसंच. पहा या ठिकाणी ह्या 2 14 बदल 1 14 आपण जवळ घेऊया म्हणजे लक्षात येईल. 14 गुणिले 14 3 गुणिले 3 त्यानंतर 4 3 वेळा आहे. ओके, त्यामुळे 2 14 गुणिले 14 बदले 1 14 3 गुणिले 2 3 वेळा 1 3 आणि ह्या 4चं 2 ह्या 4चं 2 ह्या 4चं 2 त्यामुळे 2 दुनी 4 दुनी 8 त्रिक 24 24 गुणिले 14 14 चौक 56ला 4 4 5 14 28 आणि 5च्या ठिकाणी 33 336 चौरस मीटर. ओके, भूखंडाचे क्षेत्रफळ तिघांची बेरीज. भूखंडाचे क्षेत्रफळ पहिलं काय आहे या ठिकाणी 216
नंतर 224 आणि तिसरं 336. ओके. ह्या आकृतीमध्ये पहिलं ए बीचं क्षेत्रफळ 216, त्यानंतर त्रिकोण सी ईडीचं 224 आणि त्रिकोण बी सी ईचं 336. तिघांची बेरीज 6 आणि 4 10 6, 16 6 4 1, 3 हाचे 1 4 2 6 1 7, 3 2 5 2 7, 776 चौरस मीटर भूखंडाचे क्षेत्रफळ. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 8वीतल्या गणित प्रज्ञा स्पर्धक 8वीतल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. आपल्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.